तुम्हाला पेताडी माहिती आहेत का? महिला मंडळ पुण्याला पेताडी म्हणतात. आता हिथं काय म्हणतात मला नाही माहिती. पुरुष मंडळ तुम्हाला माहिती आहे का? तरुण वर्ग बघा, फ्रेश व्हायचं एकदम. तुम्हाला हसवण्याकरता सांगते. अशी 7 जण पेताडी होती. एसटी स्टँडच्या कडेलाच एक दारूचं दुकान होतं. दारूच्या दुकानाची चौकट जरा लहान होती. वाकून जायला लागायचं आणि वाकून यायला लागायचं. ही 7 जण जाताना सरळ गेली, पण येताना फुल टाईटच होऊन आली. आणि त्या 7 पेताड्यांमधले एक पेताड बाहेर निघलं. आणि बाकीच्यांना कसं करताय? खाली वा, चौकट लागल, खाली वा. त्याचं ऐकून बाकीची पेताडी वाकून चालले ती. हा त्यांचा कार्यक्रम त्या दुकानाच्या बाहेर आला तरी पुढं उभं राहिलेला कसं करते? खाली वा, चौकट लागल, खाली वा. आता हा त्यांचा कार्यक्रम कुठं आला? असा मेन चौकामध्ये आला. आणि कुणी पाहिला? चौकातल्या मेन पोलिसांनी पाहिला. पोलीस आले आणि बाजूनी जी गोल फिरत होते का नाही, त्यांच्या डोक्यातनं खाट खाट काट्या टाकल्या. तसं मध्ये उभं राहिलेलं कसं करते? सांगत होतो का नाही चौकट लागल, लागली का नाही चौकट? विठ्ठल विठ्ठल अशा या पेताड्यांच्या तरा. अहो हे तर जाऊ द्या, एक पेताड इतकं पेलं आणि असं बुलेटवर चाललं होतं. बुलेटवर आरची नाही का बुलेटवर जाते, तसं बुलेटवर चाललं होतं आणि पुढून हेलिकॉप्टर येत होतं. हेलिकॉप्टर जानते हे म्हणजे 4 बाजूला 4 खांदेकरी आणि त्यांच्या उरावर एक हेलिकॉप्टर. अशी प्रेत यात्रा पुढून येत होती. हे पेताडा बुलेट घेऊन जी गेलं तसं खांदेकरींच्या मधीच शिरलं. तसे 4ही खांदेकरी त्या पेताड्याला बघून 4ही बाजूला पळाले. प्रेत खाली पडलं आणि त्याच्या शेजारी हे पेताड पडलं. आता पेताड्याने गप बसाव का नाही? आपण प्रेताच्या शेजारी पडले, मग या पेताड्याने गप बसाव का नाही? त्या प्रेतालाच विचारतोय, तुम्ही कसं काय पडला? तुम्ही कसं? आता प्रेत याला सांगणार आहे का मी कसं काय पडलो? अशा या पेताड्यांच्या तरा महाराज काय सांगावं. एक पेताड इतकं पेलं आणि पावसाचे दिवस होते आणि रस्त्याच्या कडेने असं डुलत डुलत चाललं होतं. आणि पावसामुळे चिखल झालेला होता. त्या चिखलामधून जसा का त्याचा पाय घसरतो, गटारीत पडतं. गटारीमध्ये पण होता छोटा हत्ती. छोटा हत्ती जानते है, उसे सुअर कहते हैं, यानी कि डुक्कर. त्या गटारीमध्ये होतं डुक्कर. डुकरानं पेताड्याकडे पाहिलं आणि पेताड्याने डुकराकडे पाहिलं. डुक्कर मनात विचार करते, पेताड आपल्याच जातीचं दिसतंय. लय दिवस झालं पांढरा स्वच्छ दगड काय अंग घासायला मिळाला नाही, म्हणून त्याने विचार केला या पेताड्याच्या अंगावरनं पलीकडे उडी मारायची. पण उडी मारताना डुक्कर पेताड्याच्या अंगावर पडलं. आता डुक्कर अंगावर पडलंय, मग या पेताड्यानं गप बसाव का नाही? त्या डुकराच्या अंगावर हात फिरवला. शेपटीकडे हात नेला. कसं करतय लका? पप्प्याची आई तर रोज बुचडा घालते, आज वेणी घातली. विठ्ठल विठ्ठल अशा तर या पेताड्यांच्या तरा. पण व्यसन करू नका. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. माझ्या परमात्म्याचं नामस्मरण करा. अहो पिणाऱ्याची बायको कधीही मंदिरामध्ये जाऊ द्या. स्वतः करता मुलांकरता काहीही मागत नाही. देवाला एकच मागते, कपाळाच कुंकू माझ्या जलमाला जाऊ दे. कुंकवाचा धनी माझा व्यसन मुक्त होऊ दे. पिणाऱ्याची बायको कधीही मंदिरामध्ये जाऊ द्या. स्वतः करता मागत नाही, आपल्या मुलांकरता मागत नाही. ती एकच मागते, माझ्या पतीला व्यसन मुक्त करा.
म्हणून व्यसन करू नका. पवित्र अशी तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घाला आणि माझ्या परमात्म्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. बघा, आई वडिलांच्या चांगल्या वाईट सवयींचा परिणाम मुलांवरती होत असतो. सुशीलो मातृपुण्येय पितृपुण्येय चतुरता, उदारो वंश पुण्येय आत्मपुण्येय सभाग्यता. आईच्या पुण्याने मुलगा सुशील बनतो, वडिलांच्या पुण्याने चतुर बनतो, वंशदोषाने उदार बनतो आणि स्वतःच्या पुण्याने सभाग्य होतो. या उलट उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषात कर्मदोषात दरिद्रता. म्हणजे आई वडिलांची जशी सवय असते त्या सवयींचा परिणाम मुलांवरती होत असतो. भागवतामध्ये मुलांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. उत्तम पुत्र जो वडिलांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून काम करतो. मध्यम पुत्र वडिलांनी सांगितल्यावरती खुशीने काम करतो. अधम पुत्र वडिलांनी सांगितल्यावर काम करतो पण ना खुशीने. आणि चौथा पुत्र वडिलांनी कितीही बोंबा मारल्या तरी काहीच करत नाही. तुकोबाराय त्यास पुत्र नाही तर आई वडिलांचे मूत्र म्हणतात. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. असे भागवतामध्ये पुत्रांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. या अभंगामध्ये सांगितलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळांचे सुद्धा 4 प्रकार पडतात. काही फळे वरून दिसायला सुद्धा गोमटी नसतात आणि आतूनही रसाळ. असं कुठलं फळ आहे का? कणक फळ माहिती असेल तुम्हाला किंवा धोत्र्याचे फळ. कणकाची या फळा आत माझ बाहेरी मवळा, तैसा तो सभाह्य दुबळा सुचित वेजो. ज्ञानोबराय सांगतात. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार, काही फळे वरून दिसायला गोमटी असतात पण आतून मात्र रसाळ नसतात. निंबोळीच्या निंबोळ्या. का निंबोळीचे पीक वरी गोडा आत विख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार, काही फळे वरून दिसायला चांगली नसतात पण आतून मात्र रसाळ असतात. फणस असेल, नारळ असेल. वरी काटे फणस फळा, माझी अंतरी जिवाळा. कठीण नारळाचे अंग, आत भितरीचे चांग. ऊस बाहेरी दिसे काळा, आत रसाचा आगळा. म्हणजे काही फळे वरून दिसायला चांगली नसतात, गोमटी नसतात पण आतून मात्र रसाळ असतात. आणि काही फळे वरूनही चांगली असतात आणि आतूनही चांगली असतात. गोमटी पण असतात आणि रसाळ पण असतात. उदाहरणार्थ हापूस आंबा. ज्ञानोबराय सांगतात, एक हापूस आंबा 5 इंद्रियांना तोषवितो. हापूस आंबा ऐकल्यानंतर कानास समाधान, पाहिल्यानंतर डोळ्यांना, हातात घेतल्यानंतर गुळगुळीतपणामुळे हातास समाधान, नाकाजवळ नेल्यानंतर नाकास तृप्ती आणि खाल्ल्यानंतर जिभेस समाधान. म्हणजे एक हापूस आंबा 5 इंद्रियांना तोषवितो. म्हणजे काही फळे वरून दिसायला सुद्धा गोमटी असतात आणि आतून सुद्धा रसाळ असतात. संत महात्मे सुद्धा असे रसाळ व गोमटी असतात. सामान्य मनुष्य आणि संत याच्यामध्ये खूप फरक आहे. सगळ्यांना दही माहितीये का? सगळ्यांनाच माहितीये. बघा, दह्यामधून तूप सुद्धा निघतं आणि दह्यामधून ताक सुद्धा निघतं. दह्यामधून लोणी सुद्धा निघतं. अनेक पदार्थ दह्यामधून निघत असतात. आता दह्यामधून लोणी निघतं आणि ताक निघतं. मग त्या एकाच पदार्थामधून 2 पदार्थ निघतात. मग दोन्हींना सुद्धा एक किंमत देऊन चालेल का? लोण्याची किंमत ताकाला देता येईल का? ताकाची किंमत लोण्याला देता येईल का? अहो तसंच संत महात्मे त्या लोण्यासारखे आहेत आणि आपण मात्र ताकासारखे. विठ्ठल
सगळ्यांना बगळा माहितीये का? बगळा राजाहून पुरुष मंडळ बोलत चला. टाइम झालाय का? सगळ्यांना राजाहून आणि बगळा माहितीये. दोघांच्या समोर जर पाणी मिसळीत दूध ठेवलं तर बगळा त्या पाण्यात सकट दूध पिऊन घेतो. पण राजहंस असा आहे की त्याच्यातलं पाणी बाजूला काढतो आणि फक्त दूध ग्रहण करतो. मग संत महात्मे त्या राजहंसासारखे आहेत आणि आपण मात्र बगळ्यासारखे. विठ्ठल विठ्ठल अजून उदाहरण देईल. कावळा माहितीये सगळ्यांना. कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला कशा आहेत? पांढरे आहेत का? दोन्ही दिसायला काळे आहेत. पण कावळा ओरडला की कर्कश असा आवाज येतो. त्याच्या आवाजावरून आपल्याला कळतं की तो कावळा आहे. आता आपल्याला कावळा आणि कोकिळा याच्यामधला फरक बघायचा आहे. मग कसा बघायचा? तर सकाळी लवकर उठायचं. एका झाडावरती कावळा आणि कोकिळा बसलेले असतात. ज्याचा कर्कश असा आवाज येतो तो आहे कावळा आणि ज्याचा मंजूळ असा आवाज येतो ती आहे कोकिळा. म्हणजे दोघांचं रूप सारखं आहे. दोघं रंगाने काळे आहेत पण दोघांची गुण वेगळी आहेत. तसे संत महात्मे त्या कोकिळेसारखे गोड आहेत आणि आपण मात्र कावळ्यासारखे. विठ्ठल विठ्ठल संतांची वाणी ही अमृतासारखी गोड आहे आणि त्यांचा देह हा देवाच्याच कारणी लागलेला आहे. अभंगाचं दुसरं चरण. मुखी अमृताची वाणी हो हो मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी हो मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची मुखी अमृताची देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. संत महात्मे हे अमृतासारखे गोड असतात. त्यांची वाणी ही अमृतासारखी गोड असते. ते स्वतः सुद्धा गोड असतात आणि इतरांना सुद्धा गोड बनवतात. अहो आपण जन्माला आलोय. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. या समाजामध्ये माणसं खूप झाली पण या माणसांमध्ये माणुसकीच दिसत नाहीये. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी आहे. हो एकमेकांबरोबर गोड बोललं पाहिजे. गोड बोललं पाहिजे. हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे. हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना
विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे हो दयांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना हो दयांचा सारथी. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. संत महात्मे जसे गोड बोलतात, जगाला अमृत वाटतात, तसं आपण सुद्धा इतरांबरोबर गोड राहिलं पाहिजे. सगळ्यांबरोबर आपण माणुसकीने राहिलं पाहिजे. संतांचा देह हा देवाच्या कारणी लागलेला असतो. अहो, देह किती दुर्लभ गोष्ट आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. पावला हा देह का कटाळीत न्याय. अहो, आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडणं जितकं दुर्लभ आहे, तितकं मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. आपण जन्माला आलो फुकट आणि चाललो. अहो, नरदेह मिळाला परंतु कळाला. अहो, कळाला असतं तर ज्ञानोबरायांना कशाला म्हटलं असतं, पाहे पा शरीराची गावा जया लागी आले गा पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. आपण जन्माला आलो फुकट आणि चाललो. नरदेह मिळाला परंतु कळाला. संत महात्म्यांना कळाला, मिळाला. संत महात्म्यांना कळाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा. संत महात्मे हे सर्वांगाने निर्मळ आहेत आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. अहो, या चित्ताबद्दल सांगायचं म्हटलं तर बघा, आशिया खंडातील भारत देश, भारत देशातील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका, फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी गाव, त्या चव्हाणवाडी गावातील एकाचं घर, त्या घरातील एक मनुष्य आणि त्या मनुष्याच्या अंतःकरण वृत्तीतील 4 भाग आणि त्याच्यातला एक भाग म्हणजे चित्त. एवढंच आपलं चित्त आहे. मग एवढा मोठा परमात्मा त्या चित्तामध्ये कसा सामावला जातो. एवोनी गोपाळ राहे एवढी गोपाळ राहे एवढी गोपाळ राहे एवढी गोपाळ राहे राहे
निर्मळ राहे तेथे. एकदा का या चित्तातील मलिनता निघून गेली की आपोआप भगवान परमात्मा त्या चित्तामध्ये येऊन राहतो. म्हणून आपलं हे चित्त असं निर्मळ ठेवा. संत महात्मे हे सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचं चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असतं. अभंगाचं 3रं चरण. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. संत महात्मे हे सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असते. या अभंगामध्ये सांगितलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हा मुलं कशी असावीत? जगद्गुरु तुकोबरायांसारखी मुलं असावीत, ज्ञानोबरायांसारखी मुलं असावीत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मुलं असावीत. बघा, एक दिवस जिजाऊ मासाहेब सूर्याची पूजा करतायत. जिजाऊ मासाहेब सूर्याची पूजा करत आहेत त्यावेळेस शिवराय आले. मातेचं दर्शन घेतलं आणि विचारलं, माते, पूजा तर सूर्याची करते माते, पण चेहऱ्यावरती उदासता. पूजा तर सूर्याची करते माते, पण चेहऱ्यावरती व्याकुळता, काहीतरी चिंता, काहीतरी काळजी. काय झालं मासाहेब, काय झालं मासाहेब? त्यावेळेस मासाहेब म्हणतात, शिवबा, अरे पूजा तर सूर्याची करते शिवबा, पूजा तर सूर्याची करते, पण तो सूर्य कोण जो गुलामीमध्ये आहे? तो सूर्य कोण जो पारतंत्र्यामध्ये आहे? तो मला स्वतंत्र मुक्त झालेला बघायचा आहे. त्याच आईच्या पवित्र चरणाची शपथ घेतली आणि माझ्या राजानं स्वराज्य निर्माण केलं. तू सुराज्य निर्माण करण्याची ताकद ठेव. शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं महाराज. आईच्या पवित्र चरणाची शपथ घेतली आणि माझ्या राजानं स्वराज्य निर्माण केलं. अहो, त्यावेळेस काय कलम कायदे होते का? अहो, नव्हते कलम, नव्हते कायदा, नव्हते कलम, नव्हते कायदा, परंतु सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं महाराज, अशी मुलं असावीत. आजकालच्या मुलांचं काय सांगायला? अहो, काय सांगावं महाराज? एक मुलगा 10 दिवस झाले शाळेत गेला नाही आणि त्यांचे सर असे घरी आले, म्हणले, मुलाचं काय चाललंय जरा बघावं.
बाहेर बाबा बसलेले होते. बाबा म्हणले, पिंट्या पळ लवकर, तुझे सर आले बघायला तुला. तो कसा करतो, पळण्याची लपायची गरज मला. बाबा म्हणले का, कारण मी माझ्या सरांना सांगितले माझे बाबा वारलेत. काय करतील आणि काय बोलतील आजची पोरं काही सांगू शकत. एकदा असंच माझं एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तन संपलं आणि एक मुलगा पळत आला. चला ना हो ताई, जरा चहा प्यायला घरी. म्हणलं इतक्या प्रेमाने मुलगा बोलवतोय, चला जरा चहा प्यायला जाऊ. त्या मुलाच्या घरी गेलो आणि बाहेर म्हशी बांधलेल्या होत्या. मी म्हणलं, बाळा या म्हशी दूध देतात का रे? तो म्हणला, ताई दूध देत नाही, काढावं लागतं. काय बोलतील महाराजाची पोरं काही सांगू शकत नाही. एका मॅडमने प्रश्न केला, बाळांनो 90+90 किती, हाऊ मेनी? एक म्हणला अख्खी क्वार्टर. एका सरांनी प्रश्न केला, बाळांनो नंदुरबार कुठे, नंदुरबार? एक मुलगा लवकर उभा राहिला आणि सांगितलं, नंदुरबार कुठे हे मला माहित नाही, माझ्या पप्पांना नक्कीच माहिती असेल, कारण त्यांना सगळे बार माहिती आहेत. काय बोलतील महाराजाची पोरं काही सांगू शकत नाही. पण ज्ञानोबारायांसारखी मुलं असावीत, तुकोबारायांसारखी मुलं असावीत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मुलं असावीत, धर्मवीर संभाजी महाराजांसारखी मुलं असावीत. त्यांनी जसं जीवन जगलं तसं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत हे सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असते. तसं चित्त आपण निर्मळ ठेवायला पाहिजे. आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण तर झालंच पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळ्यांनी हात वरती करायचे. महिला मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचे आणि माझ्या मागे परमात्म्याचं जोरदार असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, आज या ठिकाणं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40वे दत्त जयंती निमित्त हा सप्ताह बसलेला आहे. मंदिर सुद्धा दत्तांचं आहे, त्यांचं सुद्धा आपण थोडंसं नामस्मरण करू. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. असंच माझ्यावर प्रेम असू द्यात. सांगितल्याबरोबर लगेचच हात वरती केलेले आहेत. आपल्याला नामस्मरण करायचंय, हात वरती करा आणि सगळ्यांनी माझ्या मागे आपल्या दत्तांचं आपण थोडंसं भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मना मना आवाज आ गया जोरात जोरात विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की शुद्ध बीज असेल आणि चांगली जमीन असेल तर तिथे येणारी फळे ही रसाळ व गोमटीच असणार. संत त्यांची वाणी अमृतासारखी गोड असते आणि त्यांचा देह हा देवाच्या कारणे लागलेला असतो. ते सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असते. तुकोबाराय सांगतात त्यांच्या दर्शनाने ताप आणि त्रय जातात आणि विश्रांती मिळते. अभंगाचं चौथं तुका म्हणे जाती 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 हा तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती हो
देवाचे देह देवाचे कारणे मुख्यामृता जीवने मुख्यामृता जीवने मुख्यामृता जीवने मुख्यामृता जीवने मुख्यामृता जीवने तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुकोब